विहान आज तुझा रिझल्ट आहे ना? नाही. मग आपण कुठे चाललोय आता? रिझल्ट आणायला चाललोय ना? तुला कसं वाटतंय सांग बरं. कुठले कुठले पेपर झाले होते? कुठले नेमकी? इकडे बघून सांग की. हिंदी, मॅथ्स, इंग्लिश. आणि तुला काय काय सोपं गेलं होतं? मला काय सोपं नाही गेलं. मग तू तर म्हणलं मी मला सगळं आलं होतं म्हटलं होतं की पेपर झाल्यावर. पण मला सगळं आलं होतं. मग काय झालं? संपली स्टडी संपली का? मग आज रिझल्ट लागणार आहे ना? मग आता मॅडम काय सांगतील? छान केला अभ्यास. छान केलं सांगेल का? अजून काय सांगतील? बाय बाय. बाद झालं. लगेच बाद झालं म्हणतील का? बाय बाय म्हणतील. झालं बाय बाय माझं. मॅथ मध्ये काय काय होतं एक्झामला? माहित नाही का? नाही ना माहित. मॅथ मध्ये 1 2 3 लिहायचं होतं. ओके. आणि 1 2 3 च्या स्पेलिंगला कलरिंग करायचं. कलरिंग करायचं. आणि 1 2 3 ला वेगळा कलर द्यायचा. ओके. आणि नंबर स्पेलिंग्सला ना नुसतं पिंक करायचं आणि वरच्या नंबर्सला ब्लू कलर. ओके. आणि अजून ग्रेटर दॅन, लेस दॅन होतं ना? हा. अजून लॉंग, स्मॉल. हे नव्हतं. हे हिंदीचं झालं. हे नव्हतं. ते नव्हतं का? हिंदीमध्ये काय काय होतं आणखी? लॉंग, मॅच टू एम्प्टी, मॅच एम्प्टी, फुल, लेस. जनरल अवेअरनेस मध्ये होतं ते. हा जनरल अवेअरनेस सांगतोय. ओके. मग हे संपलं. मी एकच राहिलं. मग हिंदीमध्ये काय होतं? हिंदीमध्ये क ख ग घ होतं. संपलं. मग संपलं का लगेच? लगेच संपतं. तुला सगळ्यात सोपं, सगळ्यात काय आवडतं जास्त? कुठला सब्जेक्ट जास्त आवडतो? मला कलरिंग करायला लय आवडतं. पेंटिंग. ओके. तू काढत असतो ना पेंटिंग? आणि इंग्लिश नाही आवडत का? नाही. इंग्लिश मध्ये काय काय होतं? नाही माहित. असं कसं काय? तू एक्झाम दिली ना, मग तुला माहित असायला पाहिजे ना. सांग बरं इंग्लिश.